नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? बरे आहात ना? या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वजण घरीच बसलेलो आहोत, परंतु घरी बसून आपण आपला त्याबरोबर अभ्यास सुद्धा करत आहोत. सर्वजण सगळे नियम पाळतायत ना तुम्ही? आज मी तुमच्यासाठी इतिहासाचा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा, अभ्यासायचा आणि अभ्यास करायचा. काही मुद्दे राहिले तर मला पर्सनल सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर आज आपण इतिहासाचा पहिलं प्रकरण पाहणार आहोत. इतिहासाची साधने. काय बघणार आहोत? इतिहासाची साधने. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की आपलं जे युग आहे, आपण इयत्ता 6वी पर्यंत प्राचीन युगाचा अभ्यास केलेला आहे, परंतु आपल्याला आता मध्ययुगीन भारत किंवा मध्ययुगामध्ये येणारी शतकं आणि त्या शतकामध्ये येणारा इतिहास आपण बघणार आहोत. मग आता हे मध्ययुगीन शतक जे आहे हे कधीपासून सुरू झाले तर 9वे ते 18वे शतक. हा जो भाग आहे, या पिरियड मधला जो भाग आहे, या शतकामधला आपण इतिहास बघणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे साधू संत, किल्ले, स्थळ, सगळ्या प्रकारची माहिती आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही समजून घेणार आहात इति म्हणजे काय. ते इति म्हणजे काय तर घडून गेलेला इतिहास. इथे मी मुद्दे थोडक्यात इथे लिहून ठेवलेले आहेत की इति कशाला म्हणायचं. इति ह प्लस आस अशा 3 शब्द मिळून हा इतिहास हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ घडून गेला. इतिहास याचा अर्थ घडून गेलेल्या गोष्टी, म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास. आणि हा इतिहास आपण इथे अभ्यासणार आहोत. मग आता भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा जो क्रम पद्धतशीरपणे लावलेला आहे, त्या घटनांची क्रमवारी जी लावलेली आहे, त्या क्रमवारीतेला आपण जे अभ्यासणार आहोत त्याला म्हणायचं इतिहास. मग आता या इतिहासामध्ये कोण कोण येतं बरं? ज्यावेळेला आपण इतिहास बघतो त्यावेळेला कोणकोणत्या घटकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो तर त्याच्यामध्ये व्यक्ती येतात इतिहासामध्ये, समाज येतो, स्थळ येतात आणि काळ पण येतो. आणि या 4ही घटकांचा अभ्यास आपण या इतिहासाच्या पाठामध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की इतिहासाची सर्वप्रथम जे घडलेल्या घटना आहे आपण काय पुरावा म्हणून समजायचा की बाबा हा इतिहास घडलेला आहे, पण याचा पुरावा काय. प्रत्येक माणूस बघा पुरावा मागत असतो. तर आपल्याकडे अनेक संशोधक आहेत, अनेक शोध करणारी लोक आहेत, काही इतिहास संशोधक आहेत. त्यांनी शोध लावलेले आणि त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन संशोधन करून त्याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला आढळून येतात. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत भौतिक साधने. काय पाहणार आहोत? भौतिक साधने. या भौतिक साधनामध्ये काय येतं मग तर सर्वप्रथम स्मारक, त्यानंतर इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले. या गोष्टीवरून आपण इतिहास घडून गेला हा साक्षी पुरावा, याच्यानुसार आपण इतिहास अभ्यासत असतो. स्मारक आहेत, अनेक शत्रू होऊन गेले, अनेक कोण काय म्हणतात त्याला, अनेक विजयी लोक होऊन गेले की ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले. ते स्मारक उभारलेलं आहे. त्या स्मारकावर लिहिलेलं असतं अमुक अमुक राजाचं नाव, जन्म, त्यांनी केलेला पराक्रम, हे आपण या स्मारकावरून जाणू शकतो. इमारती, लेणी आहे, अजिंठा वेरूळ लेणी म्हणा किंवा आपल्या देशामध्ये जिथे जिथे लेणी आहेत ते लेणी आहे. शिलालेख आहे, नाणी आहेत. बघा काही काळातली नाणी ज्यावेळेला उत्खनन करतात त्यावेळेला नाणी सापडतात. मग 1 रुपयाचं नाणं किंवा तांब्याचं नाणं, त्या शतकामध्ये असणाऱ्या राजाचा फोटो, त्याच्यावरून ते नाणं कोणत्या सालातलं आहे तो इतिहास आपण अभ्यासू शकतो. त्याच्यानंतर ताम्रपट. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख, त्याच्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की हा कोणत्या काळातला असला पाहिजे इतिहास. त्यानंतर किल्ले.
किल्ले तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास कोणाला माहीत नाही. तर किल्ले आपण किती, रायगड आहे, शिवनेरी आहे, प्रत्यक्ष आपण तिथे सहलीला जातो, भेटी देतो, अभ्यास करतो. तर किल्ले, तर ही झाली आपली भौतिक साधने, जी आपल्या डोळ्यांनी दिसतात, तिथे जाऊन आपण पाहतो आणि त्याच्यावरून हा इतिहास कोणत्या काळातला आहे हे आपण ठरवतो. ही झाली भौतिक साधने. त्याच्यानंतर दुसरी साधने आहेत. आता आपण जो आता भाग बघितले त्याच्यावरून काही म्हणी पण इथे पुस्तकामध्ये आपले दिलेले आहे, धड्यामध्ये छोटे छोटे शब्द दिलेले आणि त्या शब्दावरून काही प्रकारच्या म्हणी सुद्धा तत्कालीन तयार झालेल्या, जशा कवडी, दमडी, पै पै, नंतर आना. मग आता आपल्या पुस्तकात दिलेले हे जाणून घेऊया. याच्यामध्ये दिलेत आपल्याला की एक फुटकी कवडी देणार नाही. बघा, कवडी शब्द आला. दमडी, चमडी जाय पर दमडी न जाय आला शब्द. पै पै, पै पैचा हिशोब ठेवणे. त्याच्यानंतर आना, हे प्रकारचं नाणंच होतं जुन्या काळामध्ये. सोलं आणि सच. तर हे जे शब्द आहे हे तत्कालीन शब्द आहेत, आपल्या इतिहासामधून आलेले हे शब्द आहेत. त्याच्यानंतर दुसरे साधने आहेत आपली लिखित साधने. ज्यावेळेला आपण इतिहास पाहतो त्यावेळेला मौखिक साधने पाहिली, आता आपण पाहणार आहोत लिखित साधने. मग लिखित साधनामध्ये काय काय आहे, तर ही लिखित साधने. या साधनावरून, या माहितीवरून आपण हा इतिहास कोणत्या काळामध्ये घडून गेलेला आहे हे आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला याचा अभ्यास करता येतो. तर मग या लिखित साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर राजदरबारामध्ये असणारे कागदपत्र. एखादा कागदपत्र सापडला त्याच्यावरून समजतं की हे शिवाजी महाराजांचं पत्र औरंगजेबाला पाठवलेलं समजू शकतो ना आपण. त्याच्यानंतर वंशावळी आपल्या घरी बघा, गप्पा गोष्टी करताना आजी आजोबा म्हणतात वंशावळी, ही माझी वंशावळ. तर अशा वंशावळी कोणत्या शकातली आहे. त्यानंतर पत्रव्यवहार, खलित, त्यावेळेस केलेला, त्या वेळेस केलेला पत्रव्यवहार कोणत्याही बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत म्हणा किंवा घरगुती म्हणा, राज्याच्या बाबतीत म्हणा. तर न्यायालयीन निवाडे, त्यावेळेस निवाडे होत असेल, एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर ते निवाडे, त्याचे काही पुरावे. ग्रंथ तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे आपले इतिहासात घडून गेलं. जर रामायण आहे, महाभारत आहे, शिवलीलामृत आहे, अनेक प्रकारचे ग्रंथ आहे, कुराण आहे किंवा बायबल आहे, हे ग्रंथ आहेत. या ग्रंथावरून, ग्रंथचरित्रावरून आपण इतिहास हा घडलेला आहे हे आपण लक्षात घेतो. त्यानंतर परदेशी प्रवाशांचे प्रवास वर्णन आहे. काही परदेशी लोक आले, त्यांनी त्यांची वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. किंवा आपण कुठे गेलो एखाद्या ठिकाणी, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय काय आढळलं, तर ती वर्णनं लिहून ठेवलेली काही पुरावे म्हणून आपल्याला सापडतात, ती प्रवास वर्णनं. आणि त्यानंतर बखरी, जशा याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं वर्णन केलेलं असतं बखरीमध्ये. तर अशी ही लिखित साधने. पहिली झाली भौतिक साधने, ज्याच्यामध्ये किल्ले, स्मारक, इमारती, शिलालेख वगैरे याच्यावरून आपण इतिहास पाहू शकतो. आणि दुसरं आहे लिखित साधने. याच्यामध्ये आता या लेखनामध्ये हे सगळं लिखित आहे, लेखन करून ठेवलेले आहे. याच्यामध्ये काही लिपी आढळतात. इतिहास ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही लिपी आहे. मग त्या लिपी कोणकोणत्या, तर या पुढील लिपी आहे देवनागरी लिपी, जी आपण आता अभ्यासतो, ज्या भाषेमध्ये आपण शिकतो ती देवनागरी लिपी. अरेबियन लिपी, त्याच्यानंतर पर्शियन आणि मोडी. या आता आपल्या अभ्यासामध्ये या 3 लिपी नाहीये. पूर्वी माझी बहीण ज्या वेळेला होती त्यावेळेला ही मोडी लिपी होती, आता नाही. आपण आता शिकतोय ती देवनागरी लिपी. तर ह्या लिपी आहेत आणि या लिपीवरून मध्ययुगीन भारतामधला अभ्यास आपल्याला पाहता येतो. आता मध्ययुगामध्ये रूप, भूर्जपत्र, पोथ्या, ग्रंथ याच्यामध्ये जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये लोकांचं राहणीमान, खानपान, जसं आपण सिंधू संस्कृती अभ्यासतो की नाही, हडप्पा, मोहनजोदडो, त्याच्यामध्ये बघा त्या लोकांची घरं कशी होती, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांचे कपडे कसे होते, उत्खननात सापडलेल्या वस्तू कशा होत्या, त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारची कलाकुसर केलेली आहे,
त्या कलाकुसरीवरून, त्यांच्या राहणीमानावरून त्यांच्या गावाची रचना कशी होती बघा. हडप्पा मोहनजोदडो ज्यावेळेला आपण उत्खननाची माहिती ज्यावेळेला पाहतो 5000 वर्षापूर्वीची, त्यावेळेला याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांचं लोकजीवन, त्यांच्या वेशभूषा, त्यांचे सण समारंभ कोणकोणते होते ते सगळे आपण त्या काळामधले अभ्यासू शकतो. बखर, आता इथे बखर या शब्दाचं इथे यांनी थोडंसं स्पष्टीकरण दाखवलेलं आहे की बखर या शब्दाचा खरा अर्थ आहे खबर. खबर म्हणजेच बातमी. तर अशा बखर ज्या इतिहासामध्ये एक लेखनाचा प्रकार आहे इतिहासामधला, त्या इतिहास लेखनाच्या प्रकाराला म्हणतात बखर. हे लक्षात आलं तुमच्या? लिखित साधने, भौतिक साधने, याच्यावरून आपण इतिहास पाहू शकतो. आपल्या पुस्तकामध्ये काही चित्र पण दिलेले आहेत. नेटवर तुम्ही गेला तर तुम्हाला तत्कालीन नाणी किंवा चित्र, शिलालेख आपल्याला पाहता येतात. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? तिसरा प्रकार आहे इतिहास अभ्यासनाचा, तो आहे मौखिक साधने. आपण इतिहासाची साधने हा पहिलाच पाठ पाहतो, त्याच्यामधली 2 आपण पाहिलेली आहे थोडक्यात. तिसरं साधन आपलं आहे मौखिक साधन, म्हणजे म्हणणे. आपण काही गाणी, गोष्टी, काही त्या तत्कालीन गाणी, गोष्टी असतील, काही श्लोक असतील, ग्रंथ असतील, त्याच्यावरून सुद्धा आपण इतिहास अभ्यासू शकतो. तर या मौखिक मध्ये या सगळ्या गोष्टी मोडत असतात. तर कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये? लोकगीत आहे, गाथा आहे, श्लोक आहे, अभंग आहे, पोवाडे आहेत, म्हणी आहेत, कथा आणि मिथके. या गोष्टी ह्या सगळ्या मौखिक मध्ये मोडतात. बघा, आपण कविता ज्यावेळेला बहिणाबाईच्या कविता शिकतो त्यावेळेला त्या म्हटलेल्या आहेत त्यांनी कविता, परंतु त्या कविता त्यांच्या मुलांनी लिहून ठेवलेल्या आहेत नंतर. किती सुंदर कविता आहे. त्याला म्हणायचं मौखिक साधने. गाथा, श्लोक, आपण जे श्लोक म्हणतो ते श्लोक, लोकगीता आपली जुनी गाणी. आता काल नागपंचमी झाली, आपण छानपैकी वारुळाला जाऊया वगैरे छान छान गाणी म्हटलेली आहे. तर ती गाणी, ती लोकगीत आहेत तत्कालीनची, त्यापूर्वीची. पोवाडे, शिवाजी महाराजांचे पोवाडे आहेत, तानाजीचा पोवाडे, अभंग आहे, तुकाराम महाराज, माऊली, ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग आहे. ही सगळी मौखिक साधने. म्हणी, कितीतरी म्हणी आहे. आपण आता मगाशी पाहिलं बघा, एक कवडी देणार नाही. तर अशा प्रकारच्या म्हणी आहेत. कथा आहे, काही काल्पनिक कथा, काही कशा किंवा घडलेल्या कथा. परंतु ज्यावेळेला आपण हा इतिहास पाहतो, 2-3 प्रकारचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला काही थोड्याशा मर्यादा कधी कधी येतात. या लिखित साधनामध्ये, मौखिक साधनामध्ये काही मर्यादा येतात. तर त्या मर्यादा कोणकोणत्या आहेत? तर त्या मर्यादा लोकजीवनातून जेव्हा आपण पाहतो की कधी कधी त्या गोष्टीचा विपर्यास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर लोकजीवनाचे विविध पैलू ज्यावेळेला मांडतात लोक किंवा बोलतात, त्यावेळेला त्या संशोधकामध्ये काय फरक आहे का, किंवा त्यांनी वाढून काही आपल्या मनाच्या काही गोष्टी घातलेल्या आहेत का, ते तपासून पाहावं लागतं. इतिहास ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला त्याचं मूल्यमापन ज्यावेळेला जो तज्ज्ञ असतो तो करतो, ज्यावेळेला आपण लिखित स्वरूपामध्ये आपण धडा अभ्यासतो, त्यावेळेला त्याच्यात काही मूल्यमापन करूनच हे पाठ आपल्याला दिलेले असतात. तर मग मूल्यमापन करताना काय बाबा, मौखिक साधनामध्ये अतिशयोक्ती तर नाही ना, किंवा विश्वसनीयता ह्याच्यामध्ये आहे किंवा नाही, किंवा एखाद्या गोष्टीवर विपर्यास केलेला नाही ना, ह्याही गोष्टी तिथे तपासाव्या लागतात. लेखकाचा खरे खोटेपणा हाही ज्यावेळेला इतिहासकार ज्यावेळेला शोध लावतो किंवा काही गोष्टी तो लिखित स्वरूपात सांगतो, बोलतो, तर त्यावेळेला हे तपासलं जातं. चिकित्सक अभ्यास करूनच इतिहास हा शिकता येतो. तर असा हा छोटासा थोडक्यात तुम्हाला इतिहासाचा पाठ होता की भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, या 3 प्रकारे आपण इतिहास मध्ययुगीन भारतामधला जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण करू शकतो. आपल्या पुस्तकामध्ये तानाजीचा पोवाडा एक उदाहरण दिलेलं आहे. तर हे सगळे मौखिक मध्ये येणारे प्रकार आहेत की तुम्ही पाचा. याच्यामधला काही
काही पॉईंट राहिले असतील, समजा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तर तो पॉईंट मला पुन्हा सांगा, पुन्हा विचारा. असं थोडक्यात थोडी माहिती तुम्हाला याच्यातनं दिलेली आहे या पाठामधून. पुढे आपण भरपूर शिकणार आहोत. पाठाच्या खाली काही तुम्हाला चौकट दिलेले आहेत, कोडी टाईप. ते कोडं आपल्याला सोडवायचं आहे, सोपं आहे. जसं आपण शिकलोय ना मौखिक साधने, तर त्याच्यामधले उदाहरण याच्यामध्ये दिली की हे कोणकोणत्या ह्याच्यामध्ये मोठे शब्द जोडवायचे आहे आणि त्याला गोल करायचं आहे. हा अभ्यास तुम्ही करायचा आहे. धडा वाचायचा आहे. धडा वाचल्यानंतर त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि लक्षात ठेवायचे. यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. घरी राहायचं, बाहेर जायचं नाही, अभ्यास करायचा, छानपैकी आनंद घ्यायचा. अच्छा, पुढच्या पाठाला परत भेटूया. धन्यवाद.